आज मी उन्हाळा स्पेशल रेसिपी करणार आहे, ती म्हणजे गोव्याची तिवळ. तर ही रेसिपी आहे ना, उन्हाळ्यामध्ये होणारं पित्त, अपचन आणि उष्णता वाढणे ह्याच्यावर एकदम उत्तम रेसिपी आहे. तर जे गोव्याला राहतात त्यांच्या ताटामध्ये ही हमखास असतेच. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर इथे आता मी ना ही 9 ते 10 कोकमं घेतली आहे. आता ही जर चांगली ताजी असेल ना, तर मस्त ते तिवळ असतं ना, एकदम त्याला कलर खूप छान येतो आणि आंबटपणाही असतो. पण नसेल तर काहीच हरकत नाही. आणि आता इथे त्याच कोकमाचा रस म्हणजे आगळ, कोकणामध्ये जे लोकं राहतात ना, ज्यांच्याकडे हे आगळ असतं त्यांना हे माहीत असणार. तर आता सध्या आपण ना ते बाजूला ठेवूया आणि या कोकमापासून आधी आपण तिवळ बनवूया. तर इथे मी एक हिरवी मिरची घेतली. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि 6 इथे मध्यम आकाराचे मी लसणीच्या पाकळ्या घेतल्या. म्हणजे एका ग्लासला 2 या प्रमाणात मी घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी ते हिंग घेतलं. हिंग तुम्हाला माहीतच आहे की ते एक पाचक म्हणून त्याचा उपयोग होतो. थोडीशी कोथिंबीर, मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची इथे पूड घेतली आहे. तसंच ज्यांना गोड तिवळ प्यायला आवडतं त्यांच्यासाठी इथे मी हे गूळ पावडर घेतली आहे. तर आणि त्याचसोबत 1 ग्लास इथे पाणी आहे. आता सुरुवातीला ना आपण जी मिरची आणि लसूण आहे त्याचा आपण ठेचा तयार करूया. तर हे जे कुटून घेतल्यामुळे काय की त्याची जी चव आहे ना त्या तिवळमध्ये उतरते. जर तुमच्याकडे तुम्ही मिक्सरला लावून थोडंसं घेतलं तरी चालेल. अगदी त्याची चटणी तयार करू नका, पण ओबडधोबड असं वाटून घ्या. त्याच्यानंतर आता एका बाउलमध्ये मी हे कोकम घेतले. आता कोकम जर तुमची एकदम ताजी नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्या आणि ती हाताने थोडीशी अशी कुस्करून घ्या, म्हणजे तो आंबटपणा त्या पाण्यामध्ये उतरेल. त्याच्यानंतर यामध्ये आपण आता जी लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला तो घालणार आहे. त्याच्यानंतर आता मी हे 3 ग्लास करणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे 1 चमचा भरून जी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ना ती घातली आहे. चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि हिंग जी पावडर आहे ती चमच्यापेक्षा थोडीशी जास्त घातली आहे. आणि हे आता ढवळून काय करणार आहे, थोडा वेळ 15-20 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं, म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये पदार्थ घातले त्याची चव त्याच्यामध्ये उतरते आणि ते तिवळ पियायला खूप छान लागतं. तर आता मी असंच झाकून ठेवते. तोपर्यंत आपण जे आगळ घेतलं आहे ना त्या आगळाचं तिवळ बनवूया. तर इथे पुन्हा मी 1 ग्लासच बनवणार आहे. तर 1 ग्लास पाणी घेतलं आहे, थोडीशी पाव चमचा जिऱ्याची पावडर आहे, थोडं चवीनुसार मीठ घेतलं. आता आगळमध्ये पण ना मीठ असतं, तर त्यानुसारच आपण मीठ घालायचं आहे. आणि 1 चमचा आगळ घेतलं. त्याच्यानंतर 2 लसणीच्या पाकळ्या आणि अर्धी मिरची इथे ठेचून घातली आहे आणि कोथिंबीर. आता तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही थोडंसं हिंग पण घालू शकता. आता हे ढवळून थोडा वेळ ठेवून द्यायचं, कारण लगेच हे पियायचं नाही जरी आगळ घातलं, कारण त्याच्यामध्ये ते लसूण, मिरची याची पण चव आली पाहिजे. तर मी आता हे ढवळून ठेवलेलं आहे आणि 15-20 मिनिटांनी आपण ते पियायला घेणार. आता असंच पण बघा, त्याला आगळ घातल्यामुळे किती सुंदर कलर आलेला आहे. तर तुम्ही हे गाळून पण पिऊ शकता किंवा असंचही पिलं तरी गोव्याची लोकं असंच पितात. म्हणजे त्या लसूण वगैरे त्या दाताखाली आला तर त्यांना ते खूप आवडतं. पण काही लोकांना आवडत नाही, त्यांनी गाळून पिया. आता हे दुसरं जे आपण झाकून ठेवलं होतं कोकम, तर त्याच्यामध्ये आता मी जसं कोकम आंबट असेल त्या प्रमाणात तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर मी इथे 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आणि आता इथे मी ही गूळ पावडर घालणार आहे. मला ना हे जे तिवळ आहे ना ते गोड आवडतं, कारण त्याची चवच खूप छान लागते. तर मी इथे जवळजवळ 4 चमचे हे गूळ पावडर घातलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातली आणि तुम्हाला जसं कमी जास्त गोड किंवा आंबट लागतं त्या प्रमाणात आपल्याला घालायचं आहे. आणि अशा प्रकारे हे आपली जी 2 प्रकारचे तिवळ तयार झाले. अजून एक प्रकार तुम्ही करू शकता, म्हणजे कोकमाचा रस काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये तुपामध्ये थोडंसं जिरं, ठेचलेला लसूण आणि मिरची घालायची आणि ती फोडणी पण तुम्ही लाल मिरची घाला फोडणीमध्ये.
ते तिवळ पण खूप छान लागतं. तर आता मी हे ज्यांना असंच म्हणजे मिरची वगैरे नको असेल त्याने अशा प्रकारे गाळून घ्या. तर तुम्ही हे तिवळ नक्की करून बघा, खूप छान लागतं. आणि ज्यांना बघा उष्णतेचा किंवा पित्ताचा त्रास होतो, आमच्या म्हणजे कोकणात ना हे पित्त झालं की असं कोकमाचा रस पियाला देतात आणि जिथे बघा हातावर पित्ताचं असे लाल लाल चट्टे होतात तिथे पण लावायला देतात. तर तुम्ही अशा प्रकारे तिवळ करून बघा. आणि मी जे करून दाखवलं तिवळ, ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह.